नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच इकडे आता सुष्मिता मल्लिकाची आणि अंशुमनची दोघांचीही वाट लावून टाकणार आहे। कारण सुष्मिताला जेव्हा मोलकरीण केलं जातं तेव्हा सुष्मिता सरळ सरळ आता कागद घेऊन इकडे समर, स्वानंदी त्याचबरोबर आजी यांच्या समोर येणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की हे बघा, हे सगळं जे आहे ना, हे मी नाही केलेलं, हे सगळं मॉम इन लॉने केले आणि अंशने केलेलं आहे आणि हे सगळं मला करायला त्यांनी सांगितलेलं आहे। ते जसं सांगत आहेत तसंच मी बोलत आहे। कारण सुष्मिता किती वेडी आहे हे आपल्याला माहितीच आहे। जरा कुणी गोड बोललं की नंतर तिचा स्वतःचा स्वार्थ बघत या सगळ्या गोष्टी ती करत असते। आता हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा स्वानंदीने सुष्मिताला सांगितलेलं आहे, जर का तू खरं सत्य सांगितलं तरच मी तुझी जी मोलकरीणचं काम करायला ड्युटी दिली आहे ती बंद करू शकते। त्यासाठी मी अजिंशी आणि राजवाड्यांबरोबर बोलू शकते, एवढं लक्षात ठेव। हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुष्मिता आता सगळं सत्य सांगते। म्हणजेच आजींचा त्या कागदपत्रावरती, प्रॉपर्टी पेपरवरती घेतलेला अंगठा, त्याचबरोबर समरची खोटी सही करण्याची केलेली प्रॅक्टिस, हे सगळं सुष्मिता आता सांगणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मल्लिकाने रडायचं नाटक केलेलं असतं। सुष्मिता म्हणते, काय झालंय मॉमीला, का रडताय तुम्ही? तेव्हा मात्र मल्लिका म्हणते की अगं, माझ्या आप्पीची मला खूप आठवण येते, तुला पण येते ना तुझ्या मॉमची आठवण? तुला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू तिकडे जाऊन राहू शकते, म्हणजे तुला जेवढे दिवस राहायचंय ना तेवढे दिवस। पण माझ्या नशिबात तर नाहीये ना हे, माझी आप्पी इथे नाही येऊ शकत आहे। ती म्हणते का? तेव्हा ती सांगते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, समरने तिला बंदी घातली ना, आणि समर आधी असा नव्हता। हे सगळं झालंय ना हे फक्त आणि फक्त स्वानंदीमुळे झालंय। स्वानंदी या घरात आली ना त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र सुष्मिता म्हणते, मी या घरची मालकीण आहे ना, मी बोलू शकते त्यांना, तुम्ही नका काळजी करू असं म्हणत आता सुष्मिता बोलायला सुरुवात करते। मग खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते, कारण आता सगळं सत्य समोर येत असतं। काहीही झालेलं असलं तरीही सुष्मिताचा फायदा कसा करून घ्यायचा हे मात्र मल्लिकाला चांगलंच माहिती आहे। आता समर झोपलेला असतो, स्वानंदी त्याला उठवत असते, पण समर घोरत असतो। तेव्हा मात्र स्वानंदीला खूपच छान वाटत असतं आणि स्वानंदी समरच्या अगदी नाकामध्ये वगैरे पदराचा टोक त्याला नाकामध्ये ढकलून त्याला डिस्टर्ब करत असते। मग आता समर उठतो आणि तेव्हा स्वानंदी म्हणते की तुम्ही घोरत होता। तेव्हा मात्र समर म्हणतो, काय बोलताय तुम्ही, हे शक्यच नाही। स्वानंदी म्हणते, ठीक आहे, मी पुढच्या वेळेस पुरावा करते, ते तुम्हाला व्हिडिओ बनवते। आता समर हसायला सुरुवात करतो आणि आवरून ऑफिसला येतो। मग तिथे आलेला असतो आनंद येतो आणि म्हणतो, काय झालं? समर सांगू लागतो की हे सगळं असं झालंय। तेव्हा आनंद म्हणतो, आता खरं लग्न तुझं मुरायला लागलेलं आहे असं म्हणत दोघंही आता स्वानंदीचं कौतुक करू लागतात। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आजी आणि स्वानंदी बोलत असतात। आजी म्हणत असतात की खरंच नंदू, हे सगळं जे काही ना अशा पद्धतीने करून घेतलंस ना ते बरं झालं। मग तेवढ्यातच आता घरामधली डेकोरेशनची तयारी पाहून आजी म्हणतात, अगं नंदू, मला कळत नाहीये आज घरात काय आहे, म्हणजे मी तुला म्हटलं आता मी बाहेर बागेमध्ये जाऊन फेरफटका मारून येते, पण हे काय आहे, डेकोरेशन कशाचे, सण वगैरे आहे की काय? तेवढ्या सुष्मिता तिथे येते, कारण सगळे नोकर सांगू लागतात की हे सगळं आम्हाला सुष्मिता मॅडमनी करायला सांगितलंय। मग सगळे नोकर सांगत असतात की हो। मग सुष्मिता आल्यानंतर स्वानंदी विचारू लागते की काय झालं हे सगळं सुश, म्हणजे हे अचानक काय आहे, काही प्लॅनिंग नाही, काही नाही, घरात कोणाला कल्पना दिलेली नाहीये। तेव्हा सुष्मिता बोलायला सुरुवात करते, अगं तू मला असं का करते प्रत्येक वेळेस, म्हणजे तू प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशाच बोलत असते, तू जराही विचार करत नाही। आता मी या घरची मालकी नाही ना, मग काय प्रॉब्लेम आहे? मग मी हे सगळं बोलले तर, किंवा मी हे सगळं केलं तर तो अधिकार आहे ना माझा, मग मी करणार ना असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते। स्वानंदी म्हणते, सुज, मी तुला काहीच विचारत नाहीये, कारण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का ते बघ, कारण मी तुला फक्त एकच प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे कोण येणार आहे, कोणासाठी ही सगळी तयारी चालू आहे? तेव्हा मात्र ती म्हणते की अगं काय झालंय, तू असं का बोलतेस ताई, मला तेवढा अधिकार नाहीये का? स्वानंदी म्हणते, हे बघ, अधिकार वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, फक्त सांग। तेवढ्यातच ती म्हणते की
कोण येणार आहे ते सांग. मल्लिका तिथे येते आणि मल्लिका म्हणते कोण येणार आहे. तेव्हा मल्लिका म्हणते अगं ननंद येणार आहे का तुझी. स्वानंदी म्हणते अधीरा येणार आहे का. मल्लिका म्हणते अधीरा कशी, तुला एकच ननंद आहे का. माझ्या आप्पीचं नाव काही लक्षात येतच नाहीये. तेवढ्यातच मम्मा करत आता ओरडत आप्पी म्हणजे अर्पिता दारात उभी असते. स्वानंदीला धक्का बसतो, आजीला धक्का बसतो आणि हे जे काही वागणं चाललेलं असतं ते अति चाललेलं असतं. स्वानंदीला आता सुष्मिता म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, कारण ताई तू माझं ऐकतच नाहीये. मी या घरातली मालकी नाही, माझ्याकडे अधिकार आहेत, पण ते अधिकार तू मला वापरूच देत नाहीये. हे सगळं काय चाललंय, कारण प्रत्येक वेळेस तू माझ्या बाबतीत असे सगळं असं का बोलतेस. मी मालकी नाही तर या घरामध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे. स्वानंदी म्हणते सुश बस, अति होते, कारण तुला अधिकार दिलेला आहे. एवढं सगळं जरी केलेलं असलं तरीही हे सगळं जे काही तुझं चाललेलं आहे ना, हे चुकीचं चाललेलं आहे. कारण काहीही झालं तरीही आत्तापर्यंत ज्या पद्धतीने तू वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. इकडे आजीला धक्का बसलेला असतो. आजी मग समरला फोन करते आणि सांगू लागते की पिंट्या, घरामधले जरा वातावरण अतीत चाललेलं आहे, तुला लक्ष घालावं लागणार आहे. आणि त्या सुष्मिताचं वागणं चुकीचं आहे, ती नंदूशी खूप चुकीचं बोलत असते. तेव्हा समर म्हणतो काय झाले आजी. तेव्हा आजी सांगू लागते की हे बघ पिंट्या, कारण जे काय चाललंय ते मला काही पटत नाहीये. कारण ती नंदूला अशा पद्धतीने बोलले. मला असं वाटते की तिच्याकडचे अधिकार काढून घ्यावे लागतील, कारण तिने आता अर्पिताला घरात आणलेलं आहे. आता मात्र समर म्हणतो की हे चाललंय म्हणजे स्वानंदी मॅडमशी अशा पद्धतीने वागणं बोललं चाललेलं आहे. तेव्हा तो म्हणतो की आजी काळजी करू नको, मी येतोय घरी. आता आजीने स्वानंदीची काळजी घेत समरला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. समरला सुद्धा धक्का बसलेला असतो. समर आता घरी यायला निघालेला असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी सुष्मिताला समजवत असते. अगं सुश, असं नको करू, मला सांग तुझं काय चाललंय हे सगळं. या सगळ्या गोष्टी तू एकदा माझ्याशी शांतपणे बोल. कशामुळे तू असं वागतेस, तू मुळात अशी नाहीयेस. कोण भरवते तुझ्या कानामध्ये हे सगळं. तेव्हा सुष्मिता म्हणते हे बघ, तू मला असं काही बोलायचं नाहीये, कारण तिला आठवत असतं ना, तिच्या लाडक्या मदर इन लॉने तिला सांगितलेलं आहे की स्वानंदीने काही विचारलं तरी स्वानंदीला काही सांगायचं नाहीये, कारण ती तुझी सावत्र बहीण आहे ना, तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. म्हणून तर या घरात तू लग्न करून आली तेव्हा स्वानंदीला जराही आनंद झालेला नाहीये, असे कान भरलेले असतात. त्यामुळं सुष्मिता म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये. स्वानंदी म्हणते हे बघ सुश, तू चुकीच्या पद्धतीने बोलत आहेस. आणि पुन्हा सुष्मिता स्वानंदीसोबत भांडायला सुरुवात करते. मल्लिका म्हणत असते अगं स्वानंदी, असू दे ना, तू तरी समजून घे तिला, तुला माहिती आहे ना ती लहान आहे, मग तिच्या बाबतीत असं नको करू, असं ती स्वानंदीला मुद्दाम म्हणून बोलत असते. स्वानंदी म्हणते की सुश, मी तुला एक साधा प्रश्न विचारला होता, कोण घरात येणार आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तू बाकीच्याच गोष्टी बोलत बसलेली आहे आणि बाकीच्याच गोष्टींबाबत ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत. आता मात्र इकडे स्वानंदीला ती बोलत असते की हे बघ ताई, माझ्याकडे अधिकार आहे, मी या घरची मालकी नाही, तर मी हे सगळं करू शकते, असं ती बोलते. तेव्हा समर येतो आणि म्हणतो बस झालं, कोण मालकीन, काय चाललंय हे सगळं, हे अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही. आणि सुष्मिता, बस झालं तुझं मालकीन मालकीन मिरवणं, कारण तुझ्याकडचा तो हक्क संपलेला आहे. कारण आजपासून स्वानंदी मॅडम या घरची मालकीन आहे, त्यामुळं पुन्हा मालकीन म्हणून बोलायचं नाही. आणि तू कोणाला विचारून अर्पिताला घरात घेतलेलं आहे, तिला कोणाला विचारून बोलवलेस, तुम्हाला विचारलेलं का, माझी परवानगी घेतलेली का. मग हे सगळं काय चाललंय हे मी अजिबात खपवून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता अर्पिता, तुला जावं लागणार आहे तुझ्या सासरी, इथे अजिबात थांबायची गरज नाही. हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र सुष्मिता म्हणत असते पण माझं काहीच चुकलेलं नाहीये, मी काय केलंय, तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय, असं तिचं बोलणं सुरू असतं. आणि नेमकं त्याच वेळी समर म्हणतो की काय चुकलंय म्हणजे, आता तुला वाटतं ना स्वानंदी तुला या घरची मोलकरीण करेल, तर मी तुला आता सांगतोय की हो, या घरची म्हणून आता 15 दिवस राहायचं आहे. इतके दिवस तू मालकीन बनून राहिलीस ना, आता पुढचे 15 दिवस मोलकरीण बनून राहा आणि बघ काय वाटतंय ते. तेव्हा आता सुष्मिता रडायला सुरुवात करते. स्वानंदीकडे येते. नंदूताई प्लीज तू सांग ना जेजूंना. अगं खरंच मी सांगते, मला खरंच नाही माहिती, माझ्याकडून चूक झाली, असं म्हणत आता तिने हातापाया पडायला लागते. कारण समरने तिला सांगितलेलं असतं की तुला स्वानंदी मॅडमची माफी मागावीच लागणार आहे, असं समरने तिला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता मात्र तिला कळायचं बंद होतं, कारण आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका काय आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की जे काय आहे ते खरं सांग,
नाही तर तुला मोलकरीण बनवून कायमचं या घरात ठेवील, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते, हे सगळं मी काहीच केलेलं नाहीये. उलट मला मॉम-इन-लॉ आणि अंशने सगळं करायला सांगितलंय. त्यांनी दोघांनीच या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणते, म्हणजे? तेव्हा ती रूममध्ये जाते आणि स्वानंदीने तर इकडे सुष्मिताला मोलकरणीची साडी वगैरे सुद्धा दिलेली असते. मग सुष्मिता रूममध्ये जाते आणि रूममधून पेपर घेऊन येते आणि म्हणते, हो हे बघ, हे प्रॉपर्टी पेपर आहेत, याच्यावरती मला जिजूंची सही करायची आहे. असं म्हणत तिने पेपर दाखवलेले असतात. म्हणजे समरने जे काही त्याचं मृत्यूपत्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये यांना बदल करून घ्यायचे आहेत ते पेपर असतात. आणि आता सुष्मिताने अंशुमन आणि मल्लिकाचं भांडाफोड केलेलं असतं आणि वाट लावलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.